कशी आली नाही आता? मम्मी येतच असेल. दररोज ओपन राहू दे. ती मुलगी दिसते तुझ्याकडे चालू. हॅलो बेटा, दिशा नाव आहे का तुझं? हा का हो काका? तुझी मम्मी न्यायला नाही येणार, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, आम्ही तुला न्यायला आलोय. कस काय? तर तुला आमच्या सोबत यावं लागेल. हा, त्यांनी घेऊन यायला सांगितलं तुला. माझी मम्मीच येते मला रोज घ्यायला. नाही, काय झालेलं आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि पप्पा पण तिकडे गेलेले आहेत, त्यामुळे हा तुला आमच्या सोबत यावं लागेल. आम्ही न्यायला आलेलो तुला. यावं लागेल तुला आता. चल मग आमच्यासोबत. तिच्या मम्मीचा ऍक्सिडेंट झाला, आम्ही तिला न्यायला आलेलो आहे. नाही, मी नाही ओळखत ह्यांना. नाही, त्यांना खूप अर्जंट आहे आणि तुला लवकर घेऊन यायला सांगितलं त्यांनी. त्यांचा फोन पण बंद झालेला आहे. माझ्या मम्मीने तुम्हाला एक सिक्रेट कोड सांगितला असेल. हा, दिशा 1 2 3. नाही दिशा पिल्लू असेल. नाही. नाही, पण जाऊ दे आता, त्यांना खूप गरज आहे. तिथे नंतर त्यांच्या जवळ कोण नाही आणि पप्पाची पण धावपळ होते. तुला आमच्या सोबत यावं लागेल. नाही, तुम्ही आधी आम्हाला सिक्रेट कोड सांगा. नाही, तो विसरलो आम्ही, आठवत नाही पटकन. आता तुला आमच्या सोबत यावं लागेल पटकन. नाही, मग तुम्ही आम्ही नाही येणार तुमच्या सोबत. नाही, यावं लागेल पटकन. चल नको नको. पकड तिला, पटकन. गाडी काढा पटकन, हिला घेऊन जा. हा, गाडी उघडतो, दरवाजा उघडतो, हिला घेऊन जाऊ पटकन. चल बस नाही. बस. जाऊ दे, हिला बसव पटकन. चल मध्ये बसव हिला पटकन. थांबा. काय झालं तुमचं? तर हिच्या मम्मीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, हिला दवाखान्यात घेऊन जायचं. आम्ही तुम्ही नाही कोण आहात आलेलो. तुम्ही? आम्ही हिच्या मम्मीचे ओळखीचे आहेत, नातेवाईक आहे त्यांचे. तुम्ही नातेवाईक आहेत. हा. थांबा, मी फोन करतो की तुम्ही कुठे काय, त्यांचा मोबाईल पण स्विच ऑफ येतोय, बरं. बंद झालेला आहे. हिला लवकर घेऊन यायला सांगितलं असं दवाखान्यात. तुम्ही जायचं नाही. मी त्यांच्या पप्पांना बोलवतो, त्यानंतर तुम्ही जायचं. कळलं का? थांबा. चला, पण त्यांच्या पप्पा प्रकारे आपण सिच्युएशन क्रिएट केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आमचे पालकच आहेत. फक्त मुलांनी जागृत व्हावे, त्याचबरोबर पालकांनी जागरूक होणे गरजेचं आहे, कारण अशी सिच्युएशन कधीही घडू शकते. त्यासाठी मुलांना आपल्या सिक्रेट कोड सांगून ठेवा, जेणेकरून मुलांना किती प्रलोभन दिलं तर मुलं त्या अननोन व्यक्तीबरोबर जाणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, या 2 मुलींनी कशा प्रकारे जाऊन शिक्षकांना बोलवलं किंवा आपल्या आजूबाजू जवळचे कोण ओळखीचे असतील त्यांना बोलवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे बोलवलं तर त्या मुलीला आपण वाचवू शकतो. अशा प्रकारे सगळ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ फक्त मुलांनी जागरूक व्हावं आणि पालकांनी जागरूक व्हावं म्हणून आम्ही बनवलेला आहे. हे आमचे पालक आणि हे आमचे विद्यार्थी आहेत.